विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पंजाब नॅशनल बँक यांच्या बँकेमध्ये मेगा भरती इथे निघालेली आहे. 1000+ पदांच्या जागा इथे निघालेल्या आहेत. तर ते कुठल्या जागा आहेत, त्यांचं काय क्वालिफिकेशन आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पंजाब नॅशनल बँक ह्यूमन रिसोर्स डिव्हिजन हेड ऑफिस, मानव संसाधन प्रभाग प्रधान कार्यालय, नई दिल्ली. तर याची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे. ओपनिंग डेट आहे 7 फेब्रुवारी 2024 आणि क्लोजिंग डेट आहे 25 फेब्रुवारी 2024. टेंटेटिव्ह डेट ऑफ द टेस्ट वेअर एव्हर रिक्वायर्ड ही मार्च आणि एप्रिल 2024 कंडक्ट केली जाणार आहे. तर पंजाब नॅशनल बँक इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द फॉलोइंग पोस्ट. तर पोस्ट कुठल्या आहेत या तुम्ही इथे लक्षात घेऊ शकतात. तर पहिली पोस्ट आहे ऑफिस क्रेडिट JMGS 1 या ग्रेडची 1000 जागा यासाठी आहेत. पे स्केल हे 36,000 ते 63,840 या पे स्केलचं असणार आहे. मॅनेजर फॉरेक्स डिपार्टमेंटचे आहे. ग्रेड MMGS 2 असणार आहे. 15 पोझिशन आहेत. 48,170 ते 69,810 हे ग्रेड पे असणार आहे. त्यानंतर आहे मॅनेजर सायबर सिक्युरिटी MMGS 2. तर 5 पोझिशन याच्या आहेत. यालाही 48,170 ते 69,810 आहेत. त्यानंतर सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी MMGS 3. तर 5 पोझिशन आहेत. 63,840 ते 78,230 हे पे स्केल असणार आहे आणि टोटल ह्या जागा 1025 यासाठीच्या आहेत. रिझर्व इथे कॅटेगरी वाईज दिलेल्या आहेत, ते तुम्ही PDF मध्ये बघू शकतात. PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिले जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत, जेथून तुम्ही हे जॉईन करून PDF मिळवू शकतात. द नंबर ऑफ वॅकन्सीज रिझर्व वॅकन्सीज इज प्रोव्हिजनली अँड मे व्हॅरी अकॉर्डिंगली टू द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट ऑफ बँकनुसार व्हॅरी होण्याचे चान्सेस आहेत. नोट्स इथे दिलेल्या आहेत. महत्त्वाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूयात. तर एज क्रायटेरिया जो आहे, एज, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि सर्टिफिकेट्स, पोस्ट एज्युकेशन यासाठी क्वालिफिकेशन, वर्क ऑफ एक्सपिरियन्स जे आहे तर ते आपण बघूयात. तर ऑफिसर क्रेडिट JMG स्केल 1 यासाठी मिनिमम एज क्रायटेरिया आहे 21 आणि मॅक्झिमम 28 वर्ष आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे चार्टर्ड अकाउंटंट फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. सर्टिफिकेशन नील आहे, कुठलीही गरज नाही आहे. डिझायरेबल वर्क एक्सपिरियन्स जे आहे तर हा डिझायरेबल आहे, कंपल्सरी नाही आहे. वर्क एक्सपिरियन्स इन बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये असणं गरजेचं आहे. पुढची पोझिशन आहे मॅनेजर इन फॉरेक्स. तर मिनिमम 25 ते मॅक्झिमम 35 वर्षापर्यंतचं अप्लाय करू शकतात. फुल टाईम MBA और पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट और इक्विव्हॅलंट विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स इंटरनॅशनल बिझनेस यामध्ये असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेशन डिझायरेबल आहे, कंपल्सरी नाही आहे. सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेक्स कंडक्ट बाय FEDAI किंवा IIBF किंवा NIBM और एनी अदर रेप्युटेड इन्स्टिट्यूट विल बी प्रिफर्ड. मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर इन द रिलेटेड फील्डमध्ये असणं गरजेचं आहे. फॉरेक्स रिलेटेड असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. मॅनेजर सायबर सिक्युरिटी आहे. फुल टाईम BE किंवा BTech कम्प्युटर सायन्समधनं डिग्री असणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी आहे की त्यांचं सिस्को CCNAचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. CCNA सिक्युरिटी किंवा मग चेक पॉईंट सर्टिफिकेट सिक्युरिटी एक्सपर्ट. त्याचबरोबर पॉलो अल्टो नेटवर्क सर्टिफिकेट सिक्युरिटी इंजिनियर. तर हे सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यांना मॅन्डेटरी मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स हा IT इंडस्ट्रीमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स डिव्हिजन हेड ऑफिसच्या डिझायरेबल ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघतोय. मॅनेजर, सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी. तर यासाठी 27 ते 38 वर्षाचे एज लिमिट आहे. त्यात BE BTech कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन किंवा ENTC हे किंवा MCA डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खालीलपैकी एक सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. CCNA किंवा CCNA सिक्युरिटी किंवा
CCSE किंवा PCNSE आणि 4 वर्षाचा एक्सपिरियन्स IT डिपार्टमेंटमध्ये किंवा IT क्षेत्रामध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट आहे। क्लोजिंग डेट 25/2/2024 इथे आहे, ते कॅन्डिडेट्सने लक्षात घ्यायचं आहे। स्किल सेट जो इथे आहे तो तुम्हाला काय मॅन्डेटरी कुठल्या गोष्टी आहेत तर त्या इथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही रीड करू शकतात। त्याचबरोबर रिलॅक्सेशन अप्पर एजमध्ये कास्ट वाईज इथे दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकतात। महत्त्वाचे पॉईंट्स आपण फक्त या ॲडमधनं बघणार आहोत। डिटेलमध्ये तुम्ही ॲड PDF मिळवू शकतात आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरनं। सो सिलेक्शन प्रोसिजर जी असणार आहे, तर पहिला सिनेरिओ असेल ऑनलाईन रिटन टेस्ट फॉलोड बाय इंटरव्ह्यू तुमचं कंडक्ट केलं जाईल। तर यात पार्ट 1 मध्ये रिझनिंग इंग्लिश ॲप्टिट्यूड टेस्ट असेल। क्वेश्चन असतील 25 मार्क 25, 50 क्वेश्चन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे असतील आणि 50 मार्क्स त्यांनाही असतील। त्यानंतर प्रोफेशनल नॉलेजचं पार्ट 2 मध्ये घेतलं जाईल, 50 क्वेश्चन्स 100 मार्क्स। सो असे टोटल 200 मार्क्स आणि 200 क्वेश्चन 200 मार्क्सचे इथे कंडक्ट केले जातील। 120 मिनिटं तुम्हाला हा पेपर सॉल्व करण्यासाठी दिला जाणार आहे। सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।